नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण क्लास टेन्थ साठी तर एक अल्जेब्राचा टॉपिक घेणार आहे. तर पहिला टॉपिक आहे, फर्स्ट टॉपिक नेम आहे दॅट इज कॉल्ड ॲज आपला लिनियर इक्वेशन्स. तर लिनियर इक्वेशन्स काय आहेत अल्जेब्रामध्ये, तर ते बघायचं आहे पहिल्यांदा आज आपल्याला. तर कशा पद्धतीने घेऊया लिनियर इक्वेशन सोडवायच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत मित्रांनो. तर जी पहिली मेथड आहे, फर्स्ट मेथड आहे, दॅट वॉज कॉल्ड ॲज माझी एलिमिनेशन मेथड. बरं, आता ह्याच्यासाठी तुम्हाला रिकॅप झालेला आहे क्लास 9ला. तरी सुद्धा परत एकदा मी एलिमिनेशन मेथड रिकॅप तुम्हाला पुन्हा एकदा शिकवणार आहे. त्याच्यानंतर आहे ग्राफिकल मेथड आहे. तर ग्राफिकल जी मेथड आहे, ग्राफिकलला थोड्याफार प्रमाणात आपल्याला ग्राफ लागणार आहे आणि त्याच्यानंतर तो पण 9वीचा एक एक्सटेंडेड फॉर्म आहे ग्राफिकल मेथडमध्ये. त्यानंतर आहे माझा मित्रांनो क्रॅमर्स रूल आहे. क्रॅमर्स रूल हा अतिशय सोपा आहे. हा दरवर्षी परीक्षेला येतो, म्हणजे येतो. हे दोन्ही जर तुम्ही बघितले तर ते परीक्षेला येतात. आणि त्यानंतर माझं आहे तो म्हणजे व्हेरिएबल सबस्टिट्यूशन आहे. हा जरा एक मी वेगळं नाव दिलेलं आहे याला. ह्यावर कुठली एक्सरसाइज आहे तर मी ते तुम्हाला सांगतो ज्यावेळेस मी शिकवणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला लिनियर इक्वेशन शिकायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा लिनियर इक्वेशन म्हणजे काय हे आपण पाहूया, किंवा लिनियर इक्वेशन कशा पद्धतीचे असतात तर ते बघणं फार गरजेचं आहे. तर लिनियर इक्वेशन जर तुम्ही बघितलं मित्रांनो, तर लिनियर इक्वेशन्स नेहमी माझे दोन व्हेरिएबल्समध्ये असतात. त्याच्यामध्ये असतात, एक व्हेरिएबल असतात आणि दुसरं जे असतं त्याला म्हणतो आपण विद्यार्थ्यांना कोइफिशियंट म्हणतो. मग कोइफिशियंट हे नेहमी अगोदर लागतात. समजा मी एखादं इक्वेशन घेतलं, 7x+3 इज इक्वल टू 9. आता हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये हा जो फॉर्म दाखवलाय मित्रांनो, दॅट इज कॉल्ड ॲज माय व्हेरिएबल. ह्याला मी काय म्हणणार आहे मित्रांनो, व्हेरिएबल. आणि हा जो फॉर्म आहे दॅट इज कॉल्ड ॲज माय कोइफिशियंट आहे मित्रांनो. हे ह्याला लागलेलं. बरं, ह्याला कुठलं साईन नाहीये म्हणजे प्लस असतं. नेहमी ह्या कोइफिशियंटच्या पहिलं साईन घ्यायचं. आता हे जे लिनियर इक्वेशन आहे हे सिंगल व्हेरिएबल इक्वेशन आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. कारण ह्याच्यात एकच व्हेरिएबल वापरले, ते आहे एक्स. हे झालंय आपल्याला. ह्याला सॉल्व्ह कसं करायचं तुम्हाला माहितीये, मी काय सांगत नाही. 7x+3 इज इक्वल टू 9. हा +3 आहे, इकडे गेला तर -3 होईल. 9 - 3 हा 7x जशाच्या तशा. म्हणजे 7x इज इक्वल टू 9 मधनं 3 गेले तर 6 उरतात. x इज इक्वल टू 6/7. सो दिस वॉज युअर आन्सर. पण हे जे आन्सर मी काय काढलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, हे तुम्ही इयत्ता 8वी मध्ये क्लास 8 मध्ये शिकलेला आहात. हे आता काही विचारलं जात नाही. तर ह्याच्या ऍडव्हान्स व्हर्जन आहे. ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजे काय, जिथे एक व्हेरिएबल वापरलाय मित्रांनो तिथे हा अजून एक व्हेरिएबल ऍड होणार आहे, वाय. शक्यतो व्हेरिएबल्स कुठले येतात, एक्स येतात, वाय येतात, ए येतो, बी येतो, एम येतात आणि एन येतात. बरं, ए पासून ते झेड पर्यंत कुठलेही व्हेरिएबल्स तुम्ही मित्रांनो वापरू शकता, डिपेंडिंग अपॉन युअर अवेबिलिटी. तुम्ही जे व्हेरिएबल वापरतात ते तुम्ही वापरू शकता. आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण. सो आता व्हेरिएबल्स सोडवायचे कसे, का कोणत्या पद्धतीने सोडवायचे ते बघूया आपण. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे मी मेथड तुम्हाला सांगितली होती दॅट वॉज कॉल्ड ॲज माय एलिमिनेशन मेथड. या मेथडला मी म्हणणार आहे माझी एलिमिनेशन मेथड आहे. तर हिला कशी सॉल्व्ह करायची, एलिमिनेशन मेथड. तर एलिमिनेशन मेथड सोडवताना मित्रांनो काही टेन्शन नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा मी काही रूल डिझाईन केलेले आहेत. मी स्वतः रूल डिझाईन केलेले आहेत. अशा पद्धतीने सोडूया आपण, किंवा त्याला तुम्ही स्टेप सुद्धा म्हणू शकता. तर मित्रांनो आपल्याला शिकायची एलिमिनेशन मेथड. तर ह्या एलिमिनेशन मेथड ही खूप सिंपल मेथड आहे, खूप बेसिक मेथड आहे. तर ह्यासाठी पहिल्यांदा काही रूल किंवा त्यालाच आपण काहीतरी एक स्टेप्स म्हणूया, याच स्टेप्स आपल्याला शिकायच्या. या स्टेप्स किंवा या जे रूल्स आहेत हे मी स्वतः डिझाईन केलेले आहेत. बरं, जर अशा पद्धतीने तुम्ही सोडवत असाल तर तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आन्सर्स फाइंड करता येतील किंवा सोल्युशन फाइंड करता येईल. बघूया आता. चला मग आता काय बघायचं, रूल्स काय आहे. तर पहिला रूल आहे तुम्हाला कोइफिशियंट इक्वल करायचे. कोणता पण एक कोइफिशियंट मित्रांनो तुम्हाला इक्वल करायचं आहे. म्हणजे समजा जर मला 2x+3y इज इक्वल टू 7 असं एक इक्वेशन दिलेलं आहे, दुसरं इक्वेशन दिलेलं आहे 4x+y इज इक्वल टू 8. सो हे दिस इज माय फर्स्ट इक्वेशन अँड दिस इज माय सेकंड इक्वेशन. बरं, आता ह्यांना सॉल्व्ह कसं करणार मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा मी रूल काय सांगितलं की मला कोइफिशियंट काय करायचे, सेम करायचे. आता नीट बघून घ्या मित्रांनो, जर तुम्ही एक्स पण एलिमिनेट करू शकता, तुम्ही वाय पण एलिमिनेट करू शकता. आता इथं काहीच नाही म्हणजे किती असणार आहे मित्रांनो, 1 असतो. सो इथे मी 3 आणू शकतो. कसा आणू शकतो 3, तर ह्या पूर्ण इक्वेशनला मी जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर मला इथं 3 भेटेल. बघा आता मी ह्या अख्ख्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करतो, तर मी 4 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 12 झाले,
1 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 झाले आणि 8 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 24 झाले. सो दिस इज माय न्यू इक्वेशन. ह्याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया. आता जर तुम्ही बघितलं तर हा 3y आणि हा 3y हे दोघांचे कोइफिशियंट इक्वल झालेत. साइन काही असू द्या, साइन नंतरने सॉल्व्ह करायचे आपल्याला. अशा पद्धतीने आपण कोइफिशियंट इक्वल करू शकतो. ही पहिली स्टेप आहे हे गणित सोडवताना. दिस वॉज माय फर्स्ट स्टेप. सेकंड जर तुम्ही बघितलं मित्रांनो, कोइफिशियंट सेम झाल्यानंतर सेकंड आपल्याला काय करायचं ह्याच्यानंतर फर्स्ट आहे कोइफिशियंट सेम, त्याच्यानंतर मला करायचं आहे व्हेरिएबल एलिमिनेशन. व्हेरिएबल एलिमिनेशन. बरं, व्हेरिएबल एलिमिनेट करताना काय बघावं लागेल मित्रांनो, तर त्याच्या सायन्स बघायला लागतील मित्रांनो. तुम्हाला काय बघायला लागणार, तुम्हाला सायन्स. सो पहिल्या ज्या सायन्स आहेत या चेक करायच्या आपल्याला. आता हा एलिमिनेट करायचा आहे आणि हा एलिमिनेट करायचा सारखा झाल्यानंतर, म्हणजे इथं प्लस साईन आहे, इथं पण मित्रांनो प्लस साईन आहे. समजा मला हा एक्स आणि हा एक्स एलिमिनेट करायचा असता, जर इथं 12 असते तर त्या ठिकाणी मला इथली साईन चेक करायला लागली असती. काहीच नाही, म्हणजे कुठली साईन येते मित्रांनो, नेहमी प्लसची साईन येते. सो ह्या साईन्स बघायच्या असतात. नेहमी मी लक्षात ठेवा, कोइफिशियंटच्या पुढची साईन बघायची, फ्रंटवाली साईन बघायची आणि मग सॉल्व्ह करायचं. सो साईन मध्ये काय आहे, तर एक सिंपल ट्रिक सांगतो तुम्हाला. ऍडिशन कधी करायचं आणि सबट्रॅक्शन कधी करायचं. जेव्हा सेम साईन येतात, तेव्हा नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, सबट्रॅक्ट करायचं असतं. आणि जेव्हा डिफरंट साईन येतात तेव्हा मात्र मित्रांनो तुम्हाला ऍडिशन करायची असते. बरं, आता सेम साईन म्हणजे काय किंवा डिफरंट साईन म्हणजे काय, तुम्ही जर या गणितात नीट बघितलं, इथं तुम्हाला प्लस प्लस दिसतंय सेम कोइफिशियंट केल्यानंतर, म्हणजे ह्या दोन्ही प्लस साईन्स आहेत. मग अशा वेळेस मला सबट्रॅक्शन करायचं आहे. समजा इथं जर मला निगेटिव्ह आला असतं आणि इथं जर पॉझिटिव्ह असतं, तर हे ऑपोजिट साईन किंवा डिफरंट साईन असते. त्यावेळेस मी काय केलं असतं मित्रांनो, ऍडिशन केलं असतं. सो दिस वॉज माय सेकंड स्टेप. आणि थर्ड स्टेप्स मध्ये काय आहे, तर थर्ड स्टेप ही सेकंड स्टेपशीच निगडीत आहे. जर सबट्रॅक्शन झालं तर सेकंड इक्वेशन जे आहे मित्रांनो, सेकंड इक्वेशन त्याचे काय करायचे, आपल्याला साईन फक्त काय करायचे मित्रांनो, चेंज करायचे. साईन फक्त काय करायचे मित्रांनो, चेंज करायचे. सो दिस वॉज आर स्टेप्स फॉर सॉल्व्हिंग द एलिमिनेशन मेथड. आता आपण नेक्स्ट बघूया कशा पद्धतीने आपण गणित सॉल्व्ह करणार आहोत एक्सरसाइज मधली. सो मित्रांनो, आता आपण घेऊया हे एक्सरसाइज मधलं पहिलं गणित घेऊया. सो हे माझं 10वीचं पुस्तक आहे, 10चं पुस्तक आहे. आपण पहिलं गणित घेऊया. 3a + 5b = 26 आणि a + 5b = 22. याला आपण सायमल्टेनियस इक्वेशनला एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करूया. तर कसं सॉल्व्ह करणार, सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपण गणित लिहून घेऊया. काय गणित आहे पहिलं, तर माझं गणित आहे 3a + 5b = 26 सेमिकॉलन a + 5b = 22. सो दिस वॉज माय इक्वेशन. सो हे इक्वेशन झाल्यानंतर आता मी त्याला नेमिंग देतो इक्वेशनला. काय नेमिंग, पहिलं 3a 5b = 26 याला म्हणतो मी माझं पहिलं. आणि सेकंड वाला काय आहे, तर a + 5b = 22 याला म्हणतो मी माझं सेकंड. आता तुम्ही नीट ऑब्झर्व करा मित्रांनो, तुम्ही जर इक्वेशन नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय दिसेल, तर इथे बघा, इथे पण 5b आहे, इथे पण 5b आहे. म्हणजे त्यांनी ऑलरेडी मला कोइफिशियंट इक्वल करून दिलेत. आणि इथं साईन कुठले मित्रांनो, प्लस आहे आणि इथं पण काय प्लस आहे. तर मी तुम्हाला मगाशीच आपल्या रूलनुसार सांगितलं होतं, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, कोइफिशियंट सेम करायचे आणि मग व्हेरिएबल एलिमेंट करायचे. बरं, कोइफिशियंट सेम आहेत का, जर आता तुम्ही आत्ताच्या गणितामध्ये बघितलं तर कोइफिशियंट माझे दोन्ही सेम आहेत. मग मला काय लागणार आहे आता, तर आत्तासाठी मला लागणार आहे एक गोष्ट, ती म्हणजे सेम साईन आहेत का डिफरंट साईन आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता, मला प्लस आहे, इथं प्लस आहे, म्हणजे माझ्या सेम साईन आलेल्या आहेत. सेम साईन आले म्हणजे मला काय करायचं मित्रांनो, सबट्रॅक्ट करायचं आणि सेकंड इक्वेशनचे साईन चेंज करायचे. मग आपण इथं सिम्पली लिहूया. काय लिहायचं बघा मित्रांनो, आता मी इथं लिहितो की सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. म्हणजे इक्वेशन पहिलं आणि दुसरं सबट्रॅक्शन करूया. 3a + 5b = 26 आणि दुसरं घेतोय मी मित्रांनो a 5b = 22. वन लाईन जरा सोडलेली आहे कारण मला साईन चेंज करायचे. बरं, मी ह्यांचं काय करतोय मित्रांनो, ह्यांचे करतोय मी सबट्रॅक्शन, म्हणून मी इथं काय दिलंय, सबट्रॅक्शनचं चिन्ह दिलंय. बरं, आता सबट्रॅक्शन असेल तर माझ्या रूलनुसार मी काय शिकवलं होतं आत्ताच, जर सबट्रॅक्शन असेल तर साईन चेंज करायचे. कुठल्या साईन चेंज करायचे, सेकंड इक्वेशनचे. ह्यातलं सेकंड इक्वेशन कुठलं, हे वालं आहे. मग आता ह्याचे मला साईन चेंज करायचे. कसे करणार, काहीच नाही, म्हणजे इथं प्लस होतं म्हणजे इथं झाला मायनस, इथं प्लस होतं म्हणजे इथं झाला मायनस, इथं प्लस होतं म्हणजे इथं झाला मायनस. म्हणजे माझं उत्तर इथे येते मित्रांनो 4 + 5 - 5 म्हणजे उत्तर आलं माझं 0. इथं प्लसचं साईन जसंच्या तसं. 3a मधनं काहीच नसतं म्हणजे 1 असतो. मग 3a मधनं 1 गेला तर माझा येतो मित्रांनो 2a. म्हणजे माझं इक्वेशन काय झालं, 2a = 4. म्हणजे a = 4/2.
2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे एचं आलं माझं इक्वेशन 2. एची व्हॅल्यू आली म्हणजे 2. सो ही जी काही व्हॅल्यू आलेली आहे ही माझी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आलेली आहे. पण मला मित्रांनो बीची सुद्धा व्हॅल्यू पाहिजे. मग कशी करणार? आता बीच्या व्हॅल्यूसाठी मी काय करतो, ही जी किंमत आहे ती या किंवा या इक्वेशन मध्ये पुट आउट करतो. ज्याच्यावर माझं जास्त प्रेम आहे मित्रांनो, असं मी म्हणतो की त्या इक्वेशन मध्ये टाकूया. जे आपल्याला सोपं वाटतंय ते तुम्ही या पण इक्वेशन मध्ये टाकू शकता, तुम्ही या पण इक्वेशन मध्ये एची व्हॅल्यू टाकू शकता. मी सेकंड इक्वेशन मध्ये टाकतो. मग कसं लिहिणार मित्रांनो तुम्ही? त्यासाठी तुम्हाला इथे लिहावं लागेल पुटिंग अबाव व्हॅल्यू. अबाव म्हणजे कुठली व्हॅल्यू मित्रांनो? तर माझं गणित इथं संपलं आहे, तर इथली व्हॅल्यू मला इथं टाकायची, ह्या इक्वेशन मध्ये टाकायची. म्हणून मी लिहितो पुटिंग अबाव व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर सेकंड मध्ये. तर सेकंड इक्वेशन काय आहे मित्रांनो ते अगोदर लिहून घेऊया. माझं सेकंड इक्वेशन आहे a प्लस 5b इज इक्वल टू 22. सो एच्या जागी मला किती टाकायचे मित्रांनो? 2 टाकायचे. सो एच्या जागी मी 2 पुट करतो. ठीक आहे, 2 पुट केले प्लस 5b इज इक्वल टू 22. आता हा 2 प्लस इकडे गेला तर मायनस होईल, म्हणजे 22 मायनस 2. इथं 5b जसाच्या तसा. मग 5b इज इक्वल टू 20. मग माझं b इज इक्वल टू, हा 5 मल्टिप्लायला इकडे आला तर डिवायडेड होईल, 20 डिवायडेड बाय 5. 5 चा टेबल 1 जा 5, 1 जा 5, 5 4 जा 20, म्हणजे माझं बी चं उत्तर आलं 4 मित्रांनो. सो मला सोल्युशन मिळालेलं आहे. काय मिळालंय मला सोल्युशन मित्रांनो? सोल्युशन इज इक्वल टू, तुम्ही लिहू शकता ए कॉमा बी. आता ए कॉमा बीच का लिहिलं? कारण इथं मी ए आणि बी व्हेरिएबल वापरलाय, म्हणून माझं सोल्युशन काय झालं मित्रांनो? तर ए ची व्हॅल्यू आली 2 आणि बी ची व्हॅल्यू आली 4. सो दिस वॉज माय एक्झाम्पल नंबर 1. थँक्यू. आता विद्यार्थ्यांनो आपण सेकंड वाला एक्झाम्पल घेऊया. x प्लस 7y इज इक्वल टू 10 आणि 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आहे मित्रांनो, मी पहिल्यांदा गणित लिहून घेतो. सेकंड वाल्याचं गणित काय आहे? सेकंड वाल्याचं गणित x प्लस 7y इज इक्वल टू 10. सेमीकॉलन आहे माझं. सो x प्लस 7y इज इक्वल टू 10 आणि त्यानंतर होतं माझं 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. तर सगळ्यात पहिल्यांदा काय स्टेप नंबर 1, आपण त्याला नाव देऊया. हे झालं माझं इक्वेशन नंबर फर्स्ट आणि हे झालं माझं इक्वेशन नंबर मित्रांनो 2. ठीक आहे, चला आता आपल्या पहिल्या नेहमीच्या रूलनुसार, रूल काय सांगतात ते बघा. आपले रूल आहेत, रूल आलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा कोइफिशियंट सेम करायचं, नंतर व्हेरिएबल एलिमेंट करायचं. सो कोइफिशियंट सेम कसं करणार मित्रांनो तुम्हाला? सो कोइफिशियंट सेम कसे करायचे मित्रांनो, तर बघूया. सगळ्यात पहिल्यांदा इथं काय आहे? 3x आहे, इथं 1 आहे. काहीच नसतं म्हणजे नेहमी 1 असतो, त्याला 1 मार्क करूया आपण असं. हा किती आहे? 2 आहे आणि हा 7 आहे. तर एक मित्रांनो इथं मी 3 आणू शकतो. कसं काय 3 आणू शकतो? अख्ख्या इक्वेशनला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर माझा 3 आन्सर येईल. मग आता करूया मित्रांनो. चला इथं काय लिहिणार? मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय कितीने मल्टिप्लाय करायचं मित्रांनो? 3 ने मल्टिप्लाय करायचं. चला करूया. इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करूया. 1 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथं किती आहे? 3x झालं, प्लसचं चिन्ह जसंच्या तसं. 7 चं किती झालं? 7 3 जा 21 आणि 10 3 जा किती झालं? 30. सो दिस वॉज माय इक्वेशन नंबर 3. आता नीट लक्ष द्या मित्रांनो. आता एलिमिनेट करताना मला हे घ्यायचं नाही, मला काय घ्यायचंय? सेकंड आणि थर्ड वाला घ्यायचंय. सो एलिमिनेट करताना आता काय करायचं? याचे साईन बघायचे. इथं कुठलं साईन आहे? प्लसचं. इथं पण कुठलं साईन आहे मित्रांनो? प्लसचं. काही नसतं म्हणून. मग सेम साईन आलं तर काय करतो आपण? सबस्ट्रॅक्शन करतो. मग आपण करून लिहूया. काय करूया आता? इथं सबस्ट्रॅक्ट इक्वेशन सेकंड अँड थर्ड. सेकंड अँड थर्डचं सबस्ट्रॅक्शन करूया. मग लिहून घ्या सेकंड इक्वेशन. 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 आणि 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. एक लाईन मारायची इथं आणि हा माझा कुठला चान्स आहे? इथं मायनस करायचंय. सो इथं सारखे साईन आहेत, म्हणजे हे प्लसचं झालं मायनस, हे प्लसचं झालं मायनस, हे पण प्लसचं झालं मायनस. सो आता करा सॉल्व. आता हे सगळे साईन्स कन्सिडर करायचे, वरचे साईन कन्सिडर करायचे नाहीत. सो 3x प्लस मायनस झालं 0. सो इथं मायनस 2y आणि मायनस 21y. सो मायनस मायनस काय झाले? प्लस झाले मित्रांनो. 21 प्लस 2 की झाले 23y. बट मित्रांनो इथे मोठ्या संख्येला कुठलं साईन आहे? मायनसचं. म्हणून आन्सरला नेहमी कुठलं साईन येणार आहे? मायनसचं साईन येणार आहे मित्रांनो. 30 मधनं 7 गेले मित्रांनो, तर किती उरतात? 23 आणि इथं पुन्हा मायनसचं साईन आहे. जर दोन्ही साईडला मायनस असेल तर ते कट होईल. हा 23 मल्टिप्लायला इकडे आला तर डिवाइडला होईल. y इज इक्वल टू 23 अपॉन 23 म्हणजे 23 1 जा 23 म्हणजे y चं माझं उत्तर येते 1.
संपला. नेक्स्ट आता काय करायचंय मला, वायचं उत्तर माझं 1 आल्यानंतर सो मला ही जी व्हॅल्यू आहे ती मला याच्यात किंवा ह्याच्यात तिन्हीमध्ये टाकू शकतो. मला पहिलं सिंपल वाटतंय म्हणून मी पहिल्यात टाकतो. मग मी कसं लिहिणार आहे पहिल्यामध्ये, नेहमीसारखं काय करायचं मित्रांनो, आपल्याला इथं लिहायचं पुटिंग अबाव व्हॅल्यू इन इक्वेशन 1 मध्ये टाकायची. सो हे 1 इक्वेशन लिहून घ्या मित्रांनो. पहिल्यांदा x प्लस 7y इज इक्वल टू 10. सो एक्सच्या वायच्या जागी किती टाकायचं मित्रांनो, 1. वाय कुठे इथं आहे, मग x प्लस 7 ब्रॅकेटमध्ये किती आला, 1 इज इक्वल टू 10. सो x प्लस 7 इज इक्वल टू 10. हा प्लस 7 आहे, इकडे गेला तर मायनस 7 होईल. 10 मायनस 7 x इज इक्वल टू माझं उत्तर येते मित्रांनो 3. संपला विषय. मग आता मी इथं सोल्युशन कसं लिहिणार, सोल्युशन इज इक्वल टू, हा काय सोल्युशनला, एक्स कॉमा वाय. मग एक्स किती आहे मित्रांनो 3 आणि वाय किती आहे माझं उत्तर 1. सो दिस इज माय सोल्युशन फॉर एक्झाम्पल नंबर 2.